नमस्कार मित्रांनो, मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे ग्लोबल इंडस्ट्रीज या मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा मशीनची माहिती देणार आहे ज्या मशीनद्वारे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये भरपूर नफा देणारा आणि कधीही बंद न पडणारा व्यवसाय करता येऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ही मशीन तुमच्या घरात बसून सुरुवातीला तुमच्या घरातूनच हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता। कारण मित्रांनो, या मशीनसाठी जास्त विजेची गरज नसते आणि जास्त जागेचीही गरज नसते। मित्रांनो, ही मशीन जरी एक असली तरी या मशीनवर तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळ्या साईज मध्ये बनवू शकता। जसं की तुम्ही या मशीनद्वारे ड्रोन बनवू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईज मध्ये नाश्त्याचे प्लेट बनवू शकता, ताट बनवू शकता। ताटामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी पाहिलेल्या आहेत। 14-15 इंचापर्यंत तुम्ही याच्यामध्ये जेवणासाठी लागणारे ताट बनवू शकता। त्याच्यामध्ये तुम्ही कंपार्टमेंट असलेले ताट बनवू शकता किंवा प्लेन ताट देखील बनवू शकता। तर असं हे सिंगल मशीन मल्टी प्रोडक्ट बनवणारं मशीन आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला ही मशीन कुठे मिळेल याविषयी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मशीनची किंमत काय असेल हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आता आपण आलो आहोत ग्लोबल इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं पेपर प्लेट मेकिंग मशीन बद्दलचं पूर्ण माहिती घेणार आहोत। माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत। मैडम नमस्ते। मैडम, हमें तो पता है आपकी कंपनी के बारे में, मगर हमारे जो नए ऑडियंस है जो हमसे अभी अभी जुड़े हैं उनको अपने कंपनी के बारे में थोड़ा सा डिटेल इन्फॉर्मेशन दीजिए। जी, मैं एक्चुअल में मेरा नाम मनदीप कौर है। मैं नांदेड़ में बैठती हूँ, महाराष्ट्र में। हमारा ऑफिस जो है गुरुद्वारा गेट नंबर 2 के पास है। आप वहाँ आके आप कॉल कर सकते हैं, आपको पूरा एड्रेस गाइड कर दिया जाएगा। और हमारी कंपनी ना केवल नांदेड़ में है, हमारा ऑफिस जो हेड ऑफिस जहाँ पे मैन्युफैक्चरिंग इस मशीन की जाती है वो हमारा नोएडा में है जी, जो कि नोएडा में हेड ऑफिस है और कोलकाता में और महाराष्ट्र में हमारा ब्रांच ऑफिस है। ओके। तो आपको कहीं पे भी आप ऑल ओवर इंडिया में अगर आप मान के चलो कि नोएडा की साइड के हैं, दिल्ली की साइड के हैं, पंजाब से, तो आप नोएडा में विजिट कर सकते हैं। अगर आप मान के चलो उड़ीसा के हैं, कोलकाता के, तो आप असम के हैं तो आप कोलकाता में विजिट कर सकते हैं। और अगर आप महाराष्ट्र कर्नाटका इस साइड के हैं तो आप हमारे महाराष्ट्र ऑफिस में आ सकते हैं। जी बिल्कुल, कहीं पे भी जाओ आपको सेम प्रोडक्ट सेम प्राइस में मिलेगा। यस मैम, मैन्युफैक्चरिंग प्राइस में। जी। तो आज के वीडियो में आप कौन सी मशीन दिखाने वाले हो? देखिए मैम, हमारे पास तो बहुत सारा मशीन है जैसे कि आपने बताया। राइट। आज मैं बात करने वाली हूँ पेपर प्लेट मशीन की, जिसकी डिमांड कभी भी खत्म नहीं होती। राइट। तो उसके बारे में आज हम पूरा जानकारी लेंगे। पेपर प्लेट आपका जो होता है, जैसे कि आप डोना बनाते हैं, प्लेट बनाते हैं, तो मशीन आपका एक है, प्रोडक्ट आपका अनेक है। राइट। तो ये आपका आज इसके बारे में हम बात करेंगे। ओके। ये भी बना सकते हैं उस मशीन? यस मैम, मशीन के अंदर ओनली डाई चेंज होता है। मशीन आपकी एक ही रहेगी। इसमें क्या होता है कि जैसे सिंगल डाई, डबल डाई आती है, जैसे आपको प्रोडक्शन करना उस हिसाब से आपकी मशीन्स आती है। नॉर्मली आपकी अगर मशीन की मैं बात करूँ तो बहुत ही कम लागत में आपको जो है स्टार्ट हो जाती है। 50 से 55 हजार से आपको मशीन जो स्टार्ट हो जाती है। मतलब आप छोटा बिजनेस, किसी के पास इन्वेस्टमेंट ज्यादा नहीं है तो आप आराम से जो है इसको इन्वेस्ट कर सकते हैं। तर फ्रेंड्स, आता आपण पेपर प्लेट मेकिंग मशीनची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। येस मॅम, मशीनमध्ये जे आहे ते तुम्हाला वेगवेगळे मॉडेल भेटतात। मॉडेलनुसार असते, कारण त्याचा फॉर्मिंग एरिया जो असतो फॉर्मिंग एरियावर डिपेंड असते। कारण 14 इंच 2 इंच म्हणजे त्यावर असते ना डिपेंड। त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही सिंगल डायची पण असते आणि डबल डायची पण असते। सिंगल डाय घेतला तर तुमची जे आहे ती म्हणजे तुम्ही फक्त डाय चेंज करावी लागते। तुम्ही डाय चेंज करून प्लेट बनवू शकता किंवा मग आपल्या वाट्या वगैरे जे असतात ते बनवू शकता, नाश्ता प्लेट्स जे काही असेल ते। त्यामध्ये एक फॉर्मिंग एरिया असतो जेवढा की त्यावर डिपेंड करते की तुम्ही त्यामध्ये काय बनवू शकता। या मशीन मध्ये किती इंचापर्यंतचे डाय वापरू शकतो? यामध्ये जे आहे ते तुम्ही 14 इंच पर्यंतचे डाय यूज करू शकता। ओके। आणि हे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे? येस मॅम, ऑटोमॅटिक आहे। मागच्या साईडला तुम्हाला रोल टाकायचा आहे। तुम्हाला इथं पॅनल दिलेला असतो, पॅनलवरून सेटिंग करून तुम्ही जे आहे ते तुमचं प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट होते। ओके। आणि याच्यामध्ये काही मॅन्युअल वगैरे मशीन असतात का? येस मॅम, मॅन्युअल पण असते। मॅन्युअल मध्ये जे आहे ते तुम्हाला ही मशीन असते। अच्छा, ही मॅन्युअल आहे? येस मॅम, मॅन्युअल आहे। तुम्हाला याला लाईटची पण गरज नाही?
लाईटची पण गरज नाहीये. ऑलरेडी तुम्हाला कटिंग शीट भेटलेले असतात, त्या तुम्हाला त्यामध्ये टाकून तुम्ही मॅन्युअल मध्ये बनवू शकता. जी तुम्हाला 30,000 पर्यंत पडते. अच्छा, आणि ज्याला मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा आहे त्यांनी अशा प्रकारची ऑटोमॅटिक मशीन घ्यायचं आहे. आणि कितीला पडते मग ही मशीन? 50 ते 55,000 मध्ये तुम्हाला मशीन पडते ऑटोमॅटिक मध्ये जी आहे ती, ही मॉडेल वाली. यामध्ये तुम्हाला डबल डाय भेटती, त्यानंतर हायड्रॉलिक असते. आणि याच्यासोबत एकच डाय येतो का मग वेगवेगळे डाय येतात एका मशीन सोबत जे आहे ते तुम्हाला एकच डाय भेटलेली असते, जी काही तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. बट तुम्ही एक्स्ट्रा डाय बनवून घेऊ शकता, त्याचे तुम्हाला चार्जेस असतात. ओके मॅडम, ही मशीन लावण्यासाठी काही वेगळ्या जागेची गरज असते का? आपण कुठेही मशीन आपल्या घरातही सुरुवात करू शकतो? नाही मॅम, नॉर्मली तुम्ही तुमच्या घरातही करू शकता, कारण याला इलेक्ट्रिसिटी वगैरे जे आहे ते तुमची सिंगल फेस लागते आणि यासाठी प्लेस पण तुम्हाला जास्त लागत नाही, कारण मशीन जी आहे ती आपली जास्त मोठी नसते. नॉर्मली घरात पण सेटअप करू शकतो. आणि या मशीनवर ही मशीन कोणी ऑपरेट करू शकतं? एखाद्याने जर घरात लावली ही मशीन, तर घरातला कुठलाही मेंबर ही मशीन ऑपरेट करून बिझनेस करू शकतो, म्हणजे फॅमिली बिझनेस होऊ शकतो. येस मॅम, त्यामध्ये अवघड काही नसते. तुम्ही जेव्हा मशीन घेता तेव्हा आमचा ऑपरेटर तुमच्याकडे येतो, तुम्हाला मशीनची सेटिंग करून देतो, तुम्हाला ट्रेनिंग देतो की मशीन कशी चालवायची. आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला घरात कोणाला पण शिकायचं असेल, लेडीजला वगैरे किंवा जेंट्सला किंवा म्हणजे कोणी नॉर्मल घरामध्ये मेंबरला शिकायचं असेल, कोणी शिकू शकते. त्यामध्ये अवघड काही नसते. तुम्हाला पॅनल दिलेलं असतं, फक्त ऑन ऑफचं तुम्हाला फक्त तेवढं लक्ष द्यावं लागतं. मागच्या साईडला रोल टाकलेला असतो आणि ऑटोमॅटिक तुमचे प्लेट्स वगैरे. आणि तुम्ही जो रोल म्हणताय, मग तो रोल जो आहे रॉ मटेरियल कुठं मिळतं? मग वेगवेगळे तुम्ही म्हणताय साचे असतात. येस मॅम, रॉ मटेरियल जे आहे ते आमच्याकडे पण आम्ही पण प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये तुम्हाला सिल्वर असते आणि त्यानंतर गोल्ड असते, त्यानंतर मग सनमाइक असते आणि जे आपलं नॉर्मली केली पत्तर वगैरे, त्यामध्ये वेगळे वेगळे जे आहे ते प्रोडक्ट असतात. म्हणजे जसं जाड असतो, पातळ. जर तुम्ही सिंगल डायची मशीन घेतली तर तुम्ही नॉर्मली 8 तास जर चालवलात तर तुमचं 18 ते 20,000 पीसेस प्रोडक्शन असते मशीनचं. 18 ते 20,000 8 तासाचं. बरं. आणि मग त्याच्यानुसार डाय जसे जसे चेंज होतील तसं प्रोडक्शन वाढते, कारण ही सिंगल डायची आहे. तुम्ही जर जेणेकरून डबल डायची घेतली तर डबल डाय लागलेली असते, म्हणजे तुम्ही दोन्ही साईडला म्हणजे प्रोडक्शन होते, तर तुमचं डबल प्रोडक्शन होईल. आणि समजा तुम्हाला म्हणजे फक्त प्लेट्सच नाही बनवायचे, तर तुम्ही असं पण करू शकता की एका साईडला जे आहे ते तुम्ही प्लेट बनवू शकता आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते तुम्ही म्हणजे आपल्या वाटी पण बनवू शकता. अच्छा, हे प्रोडक्ट आपण बनवू शकतो. पेपर पासून जे वेगवेगळे प्रोडक्ट बनवले जातात, एकाच मशीनवर आपण डबल डाय बसून वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकतो. ओके. आणि मग याची प्रोडक्शन कॉस्ट वगैरे कशी जाते? प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ते नॉर्मली तुमची आपली जी 6 इंचची प्लेट असते त्याचं आपल्याला 100 पीसेसचं एक पॅकेट भेटते, जे आपल्याला 24 रुपीजला पडतं. तर म्हणजे जे 24 रुपीज आहे ते मार्केटमध्ये सेल होतं. आपल्याला स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्याला आपल्याला 15 रुपयाला पडतो. तर नॉर्मली म्हणजे 100 पीसेसच्या मागे तुम्हाला 8 ते 9 रुपयाचं प्रॉफिट भेटतं. अच्छा, म्हणजे प्रॉफिट पण चांगलं आहे. सो तुम्हाला जर अशा काही बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल इंडस्ट्रीज नांदेड या ठिकाणी व्हिजिट करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, या नंबरवर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधीही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता. आणि इथे येण्याच्या पूर्वी एक दिवस तुम्ही अगोदर यांना फोन करून या, म्हणजे तुम्हाला ऑफिस बंद आहे चालू आहे याची डिटेल माहिती मिळेल आणि तुम्हाला इथे व्यवस्थित येता येईल.